29 ऑक्टोबर रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर काही संशयित इसम एका बॅगमध्ये बनावट चलनी नोटा कब्जात बाळगत असून विक्री करणार असल्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती मालेगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये अधिकारी आणि अंमलदार यांना मिळाली होती। त्यानुसार मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये 2 इसम संशयितरित्या आढळून आले। या दोन्ही इसमांच्या हालचालींवर संशय आल्यानं त्यांना थांबवून त्यांची विचारपूस केली असता आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कब्जातून एकूण 10 लाख रुपये किमतीच्या चलनी नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या 500 रुपये किमतीच्या 2000 बनावट नोटा तसंच मोबाईल हँडसेट आणि इम्पेक्स कंपनीची चॉकलेटी काळी सॅक असा एकूण 10,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नाझीर अकरम मोहम्मद अय्यूब अन्सारी वय वर्ष 34 राहणार मोमिनपुरा ब्रहाणपूर मध्य प्रदेश आणि मोहम्मद जुबैर मोहम्मद अशरफ अन्सारी वय वर्ष 33 राहणार हरिरपुरा वॉर्ड क्रमांक 31 ब्रहाणपूर मध्य प्रदेश अशी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावं आहेत। नोटांची छपाई, कागदाचा दर्जा आणि सुरक्षा धागा इत्यादींची तपासणी केल्यानंतर त्या नोटा बनावट असल्याचं स्पष्टपणे आढळलंय। मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत। संविधान न्यूज, नाशिक। 29 तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर A1 सागर या हॉटेलच्या समोर 2 संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या। त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः 10 लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे। 500 रुपयाच्या 2000 नोटा त्या ठिकाणी होत्या। त्याचं व्हेरिफिकेशन केले असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शनास आलेले आहे। हे 2 व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बऱ्हाणपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत। यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि 2 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत। या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे। याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत। आरोपींना 8 दिवसाचा PCR मिळालेला आहे।